मराठी भाषेसंबंधीच्या आपल्या विधानामुळे गैरसमज निर्माण झाला अशी प्रतिक्रिया संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिलेली आहे। मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे आणि मुंबई तसंच महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं भैयाजी जोशी यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान काल मुंबईतील घाटकोपरमध्ये जोशींनी केलं होतं आणि त्यावरून वादाला तोंड फुटलं होतं। त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात भैयाजी जोशी यांनी नेमकं काय म्हटलंय। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। काल एका घाटकोपर येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। भारताची आपली एक विशेषता आहे की इथे विविध भाषा बोलणारे लोक सुद्धा परस्परांना बरोबर घेऊन चालतात। याच्यामध्ये कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे। मुंबई सुद्धा हे बहुभाषिक लोक आहेत आणि मला असं वाटतं की हे सगळे सहअस्तित्वाने परस्परावरती स्नेहसंबंध ठेवून मुंबईचं जीवन चालतं आहे आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, त्याचं अध्ययन करावं, ती शिकावी। एक सांस्कृतिक दृष्टीने एक समृद्ध अशी ही आपली मराठी भाषा आहे, ती अनेकांनी अभ्यासावी अशीच आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे। मला असं वाटतं की एवढंच स्पष्टीकरण पुरेसं।